प्रोफेसर रामराव वाघ आयज आजोसी मांदोर यांची ग्रामसभा जाली आणि हे ग्रामसभेन उत्तम विषय येयलो म्हणटा तो प्रेसकॉन प्रोजेक्टाचो. तुवें विषय काडलो म्हणटा तो जेन्ना आदी 91 2020 दिलेल्यो आणि आता तुवें सांगल्यो आनी फ्रेश 67 जाले. तुवें सरपंचान सांगले 60 दिल्या. त्या बाबतींत कितें आम्ही जो विषय तेन्ना काडलेलो 91 आमचो मेन मुद्दो कितें आशिल्लो की येदी व्हडलो कॉम्प्लेक्स आसा तितून म्हाका 200च्याकूय वयर कितें फ्लॅट आसात ते 5 काय कितें बिल्डिंग्स त्यो आणि त्या बिल्डिंगांनी जेन्ना ऑक्युपन्सी सर्टिफिकेट दिता तेन्ना सगळें व्हेरीफाय पयलीं करचें पडटा की तेणी एज पर जे प्रोसिजर आसा आनी स्पेशली तांकां व्हडलो प्रोजेक्ट आनी खूब जागो ऑक्युपाय केलो म्हणून एनवायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंटाचो कित्याक इट वॉज अ फॉरेस्टेड लँड. आतां थंय तांणी हे प्रोजेक्ट घातला आणि एनवायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंटान तांकां खूब कंडिशन घातलेले आसात आणि माझ्या माहिती प्रमाणे तरी त्यो मॅक्झिमम कंडिशन हेणी फॉलो करूना. सिंपल सारक्यो सॅनिटेशन रिलेटेड वा पॉवर जनरेशन रिलेटेड वॉटर रिलेटेड आणि बाकीचे जे कितें फॅसिलिटीज आसा. आता ऑक्युपन्सी सर्टिफिकेशन दिता तेन्ना तूं जर एक बिल्डिंग बांदता तेजे बरोबर तुजो कितें आनी कितें आसतलें एक क्लब हाऊस आसा म्हण वा कितें तें थंय आसा काय ना हें पळोवचें पडलें. ह्यो सगळ्यो नासतना घाई गडबडीन 91 फ्लॅटाक तेन्ना परमिशन दिलें. हो विषय परत परत गाजलो गोंयभर पूण आता परत अशें आयकुपा आयलें की मागीर एडिशनल म्हणून तो प्रश्न विचारला आनी कितले दिले आता 67 काय 60 हांव नकळो पूण अबाव 60 आसा 60. आता त्योवूय परत हें आसा. दुसरें म्हणल्यार त्यो ऑक्युपन्सी सर्टिफिकेट बिल्डर आपूण घेता. आता ते जर सेल जाल्या तितून त्यांनी क्लेम केले ते सिनियर सिटीजन म्हणून हे सगळे विषय कळत ना माहिती तितून कितें चल्लं ते हो विषय आसा. प्रोफेसर वाघ तुम्ही म्हणले पळय सिनियर सिटीजनाक लागून हो प्रोजेक्ट बांदलेलो म्हणून आता तुवें एक एलिगेशन केलें ग्रामसभेन की एका मिनिस्टराच्या चेड्यान थंयसर फ्लॅट घेतला म्हणून. आता तो सिनियर सिटीजन काय हो एक ते क्वेश्चन मार्क हे केला. हो मिनिस्टर खंयचो कितें ते नांव काय सांगना. हांव कशें आसा ह्यो गोश्टी सगळी नांवां योग्य वेळार येतली बी पूण सेम मिनिस्टर तेज्या तोच थंय चीफ गेस्ट म्हूण आशिल्लो जेन्ना हो प्रोजेक्टाचें उद्घाटन जालें. सो तूं तेजे वयल्यान फायंड आउट करा. आनी मजा म्हटल्यार जेन्ना हो येदो व्हडलो प्रोजेक्ट आमच्या गांवांत येदो व्हडलो आनी खंयच ना आख्या तिसवाडी सुद्दां बरो व्हडलो प्रोजेक्ट हो. थंय उद्घाटन जाला थंय फंक्शन जाला थंय VIPs कोण कोण आयले मिनिस्टर आयलो पूण हांगसरले गांवचे कोणाकूच इन्विटेशन नाशिल्लें. म्हणजे इवन सरपंचाक ज्या सरपंचान सामकें हें करून आनी पंच मंडळ जे आशिल्ले तांणी हांकां परमिशन दिलें कितें तांकां थंय किंमत सुद्दां ना. तांकां त्या फंक्शनाक सुद्दां ताणें आपोवना. म्हाजे कडेन ते फोटो आसा त्या फंक्शनाचे. थंय त्या मिनिस्टरान सांगला हो प्रोजेक्ट इज सिनियर सिटीजनाचो व्हेरी गुड प्रोजेक्ट इज एक्झाम्पल बी म्हणून. आनी थोड्या दिसांनी जेन्ना लिस्ट ऑफ ऑक्युपंट्स हांवें पळयल्या म्हाजे कडेन डेटा आसा तातूंत त्या मिनिस्टराच्या चल्याचें नांव आसा. तो मिनिस्टरूय काय इतलो तो सिनियर सिटीजन आसूं शकता पूण तसो आय विल नॉट कॉल हिम सिनियर सिटीजन सुद्दां कित्याक दिसपाक सामको आनीक इन टर्म्स ऑफ बिहेवियर आनी ताजो रेकॉर्डांनी तो सिनियर सिटीजन म्हणपाक हांव शकना. आनी ज्या पंचायतीचो कारभार ज्या संबंधीत खातें आसा त्याच खात्याचो तो मिनिस्टर आसा. सो हे सगळे तुका लिंक कळ्ळा आसतलें. आनी ज्या मनशाच्या ताज्या भुरग्याच्या नांवान ते आसा तशेंच तेजो एकट्याचोच ना BJPतले थोडे फंक्शनरी जे आसात आतांचे ऑफिस बेरर बी तांच्याय थंय फ्लॅट आसात. आणि हे लोक भायल्यान दुसऱ्यांक हाडटात आणि थंय डिलिंगां करता खंय बसून आणि तेंचे कडच्यान ते आनी कितें कमिशन घेता हांव नकळो पूण इन्फ्लुएन्शियल लोकांची थंय नांवां आसात. बंगल्यांतूय आसात आनी तितून बरें आसा. हांव काय म्हणना प्रत्येक जाण आपल्या गामाचो पयसो हे करून थोडे जाण करतात ते वेगळे गोष्ट बरे मोठी नांवां आसात थंय बट आय नो दे आर ऑल सिन्सियर पीपल खूब जाण थोडे पानगडीचे आसात. प्रोफेसर वाघ तुम्ही म्हणूंक सोदता की मिसयूज जाला काय म्हणून क्लियरली कित्याक इतले जर तुम्ही व्हायोलेशन करतात आता आम्ही म्हटले पळय ते प्रोजेक्टाचे इन्स्पेक्शन करूं म्हटल्यार आतां जायना. हेका खंय तरी कितें तरी हें आसा न्ही खंय तरी प्रेशर आसा म्हणून ते जायना आणि पंचायतीचेरूय हांगा प्रेशर येता म्हणून त्यो आतां हांवें कशें म्हटलें एका रातीन दिला म्हणजे कितें एखादी फायल पयली आयली आसतली पूण दुसरी जी आतां 60 म्हणटा पळय न्हू ती फायल 4 दिसांनी पास जाल्या अशें म्हाजे कडेन इन्फॉर्मेशन आसा. खरें खोटें हांव नकळो तुमी प्रूव करपाक शकता पूण फर्स्ट टायम सुद्दां हांव तुका सांगता ज्यो 91 म्हणजे लोक खूब कांयच नकळ्यो सगळ्यो आमी इन्फॉर्मेशन म्हाजे कडेन आसा त्यो कॉपी आसा तेंच्यो. ह्यो कॉपी जर तूं पळयत फर्स्ट ऑफ ऑल ह्यो 91 ज्यो ऑक्युपन्सी सर्टिफिकेट इश्यू केल्यात त्यो इश्यू करतना खंयच्या कंप्युटराचो आनी खंयच्या प्रिंटराचो वापर जाला तोवूय चॅक करचो पडटलो. त्यो हांगा पंचायतीन टायप केल्यात
काय आनी खंयच्या टायप केल्या. म्हणजे तुम्ही हिंगा आणि एक बॉम्ब घालूंक सोदता की ह्यो हांव सांगता तुका की आय नो लेट फॉरेन्सिक डिपार्टमेंट प्रूव की ह्यो ह्या कंप्युटराचेर केल्या ह्यो फायली हांगा आसा ऑन दीस कंप्युटर्स ऑफ पंचायत काय आनी खंयचे कंप्युटर जाल्यार प्रिंट आउट मारून ह्यो सायनी केल्या. हांव म्हणजे ह्यो गोष्टी कशा सगळ्यो डिटेल हांव उलोवंक शकना, पूण हे जेन्ना जाता आनी एका रातीन बसून ह्यो फायली रेडी जाल्यात सगळ्यो आणि दुसरे दिसा हांगा सायन जाल्यात आणि तांकां मेळ्ळ्या. तो प्रोफेसर वाघ आम्ही कारापूर जो प्रोजेक्ट पळयता हो प्रोजेक्ट लार्ज केला हय हो तितलोच कारापूरचो इतलोच तितलो डिस्ट्रक्टिव्ह तो हे पळोवंक जाले एरिया पळोवंक जाय तुम्ही म्हणले 3.5 लाख 3.5 लाख आमची टोटल 5.5 लाख हय म्हणजे आणि तिसवाडीन व्हडलो व्हडलो पूण हेजेर म्हणजे प्रॉपर आल्दिया जायना. दिगो जसो आसा तसो हो प्रोजेक्ट होय व्हडलो प्रोजेक्ट आणि ज्या सामकी सेन्सिटिव्ह जी जागा आशिल्ली प्रायव्हेट फॉरेस्ट आमच्या आख्या तिसवाडीन 4-5 आशिल्ली तितूंतले हे एक आणि सामके थिकस्ट प्रायव्हेट फॉरेस्ट हे सारखे प्रायव्हेट फॉरेस्ट प्रायव्हेट आशिल्ले. फॉरेस्ट गायब जाला सध्या आता म्हाका तर अशें दिसता कित्याक आतां पळय प्रायव्हेट फॉरेस्टाचो सर्वे नंबर 8/1 तेणी फूल जेन्ना म्हटलो आणि रूल कसो आसा प्रायव्हेट फॉरेस्टाचो ओरिजिनल जे सर्वे नंबर आसा आमचे 8/1 हो ओरिजिनल आता हेणी पार्टिशन केल्या आणि थंय 20 काय कित्याक सध्या पार्टिशन जाला 8/1 A B C D आता हांवें म्हणलें 8/1-B तेका आतां 10 प्लॉटाचे तेणी हे दिला. अशें हेणी सब डिवायड करून 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 इतली भानगडी केल्या आणि ते प्रायव्हेट फॉरेस्टाचो पार्ट आयलो तो एका सब डिव्हिजनान दाखयला. पूण रूल कितें आसा हो हांवें स्वप्नेश शेल्लेकार बाबा कडल्यान उलयलो तेणें म्हाका सांगलें ओरिजिनली जेन्ना 8/1 हे प्रायव्हेट फॉरेस्ट म्हणून डिक्लेअर जाला कित्याक तेतून खंय तरी प्रायव्हेट फॉरेस्ट आसा जाल्यार तेजे खंयचेय सब डिव्हिजन केले न्ही ताका प्रायव्हेट फॉरेस्ट लागता. म्हणजे हो आख्खो प्रोजेक्ट जर हे प्रायव्हेट फॉरेस्ट म्हणून आसा जाल्यार आख्खो प्रोजेक्ट इलिगल हेच हांव सांगता कितले फावटी. पूण गव्हर्नमेंट ताका परमिशन दीत आसा. ओरिजिनल जेन्ना टीसीपी कडल्यान फायल आयली त्या वेळार बाब विजय सरदेसाय मिनिस्टर आशिल्लो टीसीपी म्हाजे कडेन तेजे नोटींग आसा ताजेर तेणी बरयल्लें आसा की हातून प्रायव्हेट फॉरेस्ट आसा हे आसा ते आसा आणि त्यांनी अप्रूव्ह केला की रिजनल प्लॅनात ती सेटलमेंट एरिया म्हणून टाकले आणि त्यांनी अप्रूव्ह केला. आता प्रायव्हेट फॉरेस्ट रिजनल प्लॅन सेटलमेंट एरिया कशी दाखोवंक शकता. सो खंय तरी हांगा गौड बंगाल आसा आणि आता कितें करतले ते हळूहळू हे नष्ट करता आणि फाल्यां म्हणटले हांगा प्रायव्हेट फॉरेस्टूच ना. आता 8 काय कितल्यो कमिटी जाल्यो प्रायव्हेट फॉरेस्टाच्यो गव्हर्नमेंट पयली दीपशिखा कमिटी ताचे पयली आरावज्यो जाली थॉमस आरावज्यो जाली आनी कोण जाले कारापूरकर कमिटी जाल्यो परत परत गव्हर्नमेंट रिव्ह्यू करता. आता बेसिक प्रश्न हो आसा आता हो आमी आमच्या गांवाचो म्हणटा पूण सरकारान प्रायव्हेट फॉरेस्टाचेर आता फायनल कितें आसा तें सांगपाक जाय. फायनल ऑर्डर तेंची कित्याक येना आणि तितूंतल्यान तुमी कितली फॉरेस्ट आतां काडूंक सोदता. मदीं कितली तरी 5 स्क्वेअर किलोमीटर ऍड केल्ली थॉमस आरावज्यो जावं दीपशिखा कमिटीन. आता तुमी काडपाक सोदता काय गोंयभर इवन ते कारापुरा वा आनी खंय. सो प्रोजेक्ट वायज जर तूं पळयत हो डिस्ट्रक्टिव्ह आणि दुसरो म्हणल्यार हो हिलाचेर आसा. आता कारापूरचो प्रोजेक्ट इज ऑन अ प्लॅटो हो हिलाचेर आसा आणि त्याचे सगळे वायट इफेक्ट जे आसा ते आमकां सकयल आजोशे गांवाक आणि डोंगरेर मंडूर सुद्दां भोगता. सगळे कंटॅमिनेट जाला आणि एक म्हणल्यार आमची इतली बायोडायवर्सिटी थंय आशिल्ली ती नश्ट जाली. मोर आशिल्ले थंय बाकीचे आशिल्ले झाडां तेफळाची झाडां आनी कितें ह्यो सगळ्यो गोष्टी थंयच्यो आतां मारून मारून झाडां मारून उडयल्या. फॉरेस्ट डिपार्टमेंटा कडेन हांवें विचारलें त्यांचे रिपोर्ट आम्ही घेतल्या तुम्ही कितें कितें इन्स्पेक्शन थंय केला तेवूय अशें गुळमुळीत सगळे म्हणजे कशें तरी करून ते फॉरेस्ट ना करप. गेली ग्रामसभा खंयची ग्रामसभा जाता जॉयंट इन्स्पेक्शन मागतालो हय जॉयंट इन्स्पेक्शन अजून पासून ते प्रोजेक्टाचेर जायना. हय इतलें कितें आहा तितून त्या प्रोजेक्टान हांव तेच म्हणलें न्हू एक सादें जॉयंट इन्स्पेक्शन करपाक पंचायतीक कितें आसा. सो आतां हांव समजा हांव थंय गेलो आमी ते पळयले आनी आमचें समाधान जालें आनी आतां कायद्यान केलां बाबा हांव फाल्यां हो प्रश्न आनी घालिना न्ही. इतलेंच म्हाका जाय आमी मुद्दम कित्याक घालता कित्याक हेचेर पळय डेव्हलप जायत आसा. पयलीं 200 प्लॉट जाले आतां आनीक 10 जाले मागीर आनीक जातले. तेणी इलिगल तेन्ना कंपाऊंड बांदले जे हांवें एक्सपोज केले म्हणून तांकां टीसीपी कडल्यान सगळे परत हें करचें पडलें. परमिशन मागीर पोस्ट फॅक्टो घेतला आमचे कडेन रेकॉर्ड आसतो आनी तांकां फायन पडला. पूण टीसीपी कित्याक तेच मनीस तांचोच कन्सल्टंट टीसीपीच्या बोर्डाचेर आसा जो तांकां सर्टिफिकेट दिता. आतां परचो जो जागो आसा आतां हो 10-8-1B ताजेर जे व्हॅल्युएशन केला तो जो आर्किटेक्ट आसा तोच टीसीपी बोर्डाचेर कन्सल्टंट आसा. सगळे फायली ताजे थ्रू वयता आनी तेणे व्हॅल्युएशन केला ताजे कितें तरी 4 कोटी अशें कितें तरी आसा आनी तातूंतल्यान तांणी पंचायतीक कितें तरी ताजे वयल्यान मागीर कितें पर्सेंटेज तांकां फी पे केल्या. सो
ह्यो गोष्टी आता तोच मनीस हांगा व्हॅल्युएशन करता, तोच थंय पास करून घेता, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट जायना थंय. सो ह्यो गोष्टी टीसीपी मिनिस्टर, फॉरेस्ट मिनिस्टर दोन्ही एक आसा, हांगा पंचायत मिनिस्टरी आसा, रेव्हेन्यू डिपार्टमेंट आसा, बाकीचे जे आसा एनवायरमेंट डिपार्टमेंट, बायोडायव्हर्सिटी आणि ताजो जो एनवायरमेंटल इम्पॅक्ट आसा कोणाकूच पडलें ना. एक्चुअली तेणी 6 म्हयन्यांनी डेटा अपलोड करूं जायो. हे कंडिशन ते वायलेट करता. एवरी 6 मंथ एनवायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंटाचे प्रमाणे त्या प्रोजेक्टाचो स्टेटस कितें जाला आणि थंय कितें कितें आसा हें तेणी आपल्या वेबसायटीचेर अपलोड करता. ती लिंक दिवं जाय. तांच्या वेबसायटीचेर लिंक आसलें दाखया म्हाका. तांची वेबसायट चेंज जाता. आणि सामकें सिरियस म्हटल्यार हे जे फ्लॅट आसात ह्या फ्लॅटाची जी सिस्टम आशिल्ली तांची कंप्लीट तो इकिगाई प्रोजेक्ट, हो प्रोजेक्ट रेस्कॉन ह्या कंपनीन बांदपाक घेतलो आणि आता तेणी तो आनी कोणाकडे तरी हँडओव्हर केला. ही कंपनी दुसरीकडे रजिस्टर जाल्ली आसा आणि ती कंपनी मार्केट करून त्या फ्लॅटांक गिरायक सोदता गोंया भायर तांचे फ्लॅट ते मार्केटिंग करता आणि हाडटा आणि ते स्टॅम्प ड्युटी खंय पे करता ते पळोवचें पडलें. कित्याक आता ओनर तांचे कडेन जाल्या. अल्टिमेटली फायनली जॉईंट इन्स्पेक्शन जातलें. ऑलमोस्ट एंडाक पावले आमी टर्माक. म्हाका दिसता आता लोकांचो पयलीं ताचेर एक रेटो आसपा जाय की हे जॉईंट इन्स्पेक्शन जावं जाय आणि लोकल चडशे आमच्या आजोसे गांवच्या लोकांनी फुडाकार घेवपा जाय. आनीक परत निवेदन जालें. निवेदन कितले फावटी जाली आतां ही दिली. हांवें परत स्पेशल लेटर दिलें. हे जॉईंट इन्स्पेक्शन हे जावपूच जाय. आता जर ते जायना जाल्यार दीस कॅन गो एज अ कंप्लेंट टू हायर बॉडीज. ग्रामसभेन डिसिजन घेतला. आता पळोवया परत ती जाता.